करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवली सराटीतून मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिकांची गर्दी। शेवटची लढाई आता थांबायचं नाही, जरांगेंचा एल्गा। ज्यांचं हिंदुत्वाशी देणं घेणं नाही ते अडवतात, मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। मी खोलीत बसून चर्चा करणार नाही, अटी शर्तींसह परवानगी दिली तर अटी मान्य करू, जरांगेंची भूमिका। एकनाथ शिंदेंना आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, मनोज जरांगे यांचा मोठा दावा। न्यायालय आम्हाला 100% न्याय देणार, आंदोलनासाठीच्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। लोकशाही राहिली नसल्याचं जरांगेंचं वक्तव्य। परवानगी द्यायची की नाही हे सरकार म्हणजे मुख्यमंत्री ठरवणार। आता समजेल मुख्यमंत्री फडणवीस हिंदुत्ववादी की हिंदुत्व विरोधी। मनोज जरांगे यांच्याकडून परवानगीचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ जरांगेंसोबत चर्चा करणार। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार। मनोज जरांगेंना आझाद मैदानावर अटी आणि शर्तींवर आंदोलनासाठी परवानगी मिळण्याची शक्यता। 5000 लोक आणि वेळेच्या बंधनाची अट असणार। मराठा आरक्षणासंबंधीच्या शिंदे समितीला सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये आमदार संदीप क्षीरसागर सहभागी। मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवारांना विनंती करणार, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, नाना पटोलेंची जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। तर सरकारनं जरांगेंशी चर्चा करावी, पटोले यांची मागणी। मुंबईला निघण्यापूर्वी अंतरवली सराटीमध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी। ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांचं मुंबईकडे कूच। मनोज जरांगेंच्या व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती। जरांगे यांच्याकडून गणपती बाप्पाची पूजा। आम्हीही हिंदू, गणेश भक्तांना त्रास होऊ देणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। वडीगोद्री फाट्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम पुण्याच्या जुन्नरमध्ये असणार। कायदा सुव्यवस्थेचं कारण 28 ऑगस्ट रोजी जुन्नर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांचे आदेश। नांदेडच्या गावागावातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना। आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, मराठा बांधवांचा निर्धार। विधानसभेत जरांगेंना विरोध करणाऱ्या योगेश क्षीरसागर यांची जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। समंदर से मिलने समंदर आ रहा है, चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर लावले। बॅनरमुळे बीड शहरात चर्चेला उधाण। नांदेड जिल्ह्यातील 2 सख्खे आजोबा जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी होणार। आम्ही 60 वर्ष झालं मागतोय, कायदा एका रात्रीत बदलता, त्याप्रमाणे आरक्षण द्या, आमची आता माघार नाही, दोन्ही आजोबांची प्रतिक्रिया। बीडच्या गेवराईमधून मराठा बांधव अंतरवली सराटीकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहोचणार। मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह। लालबाग परळ परिसर गर्दीनं फुलून गेला। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी। मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली। मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह। गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। यंदाचा बाप्पाचा देखावा श्री रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृतीनं सजलेला। मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाचं यंदा 71वे वर्ष। गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचा शृंगार।
जीएसबी सेवा मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी 474 कोटींचा विमा उतरवला। गेल्या वर्षी मंडळानं 400 कोटींचा विमा उतरवला होता। या विम्यामध्ये दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा देखील समावेश असणार। गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा यंदा 133वा गणेशोत्सव। मंडळानं यंदा केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा आकर्षक देखावा साकारला। पुण्याचं ग्रामदैवत तसंच मानाचा पहिला कसबा गणपतीचं जल्लोषात आगमन। पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात विराजमान। मुंबई पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। मुंबईसह पुण्यातील गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। घरोघरी लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन। आजपासून पुढील 10 दिवस राज्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह असणार। सकाळपासूनच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। पंतप्रधान मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। श्रद्धा आणि भक्तीनं भरलेला हा शुभ उत्सव सर्वांसाठी मंगलमय जावो, पंतप्रधान मोदी यांचं ट्विट। भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी गणरायाचं आगमन। वाजत गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक। मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन। पंकजा मुंडे यांच्याकडून गणरायाची विधिवत पूजा। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचं आगमन। मोठ्या जल्लोषात बाप्पाला घरी आणण्यात आलं। पुण्यामध्ये भाऊ रंगारी गणेश मंडळ आगमन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा पथकाचं वादन। मिरवणुकीमध्ये विविध कलावंतांसह अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील ढोल वादनात सहभागी। मुंबईत घराघरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह। मुंबईतील करी रोडमधील पाटील परिवारानं मुंबईच्या प्रसिद्ध राणीच्या बागेचा देखावा साकारला। जवळपास 3 महिने मेहनत घेऊन पर्यावरणपूरक बाप्पा आणि सजावट पाटील परिवारानं केली आहे। पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी शहरात पोलिसांचा कडक आणि अत्याधुनिक सुरक्षा कवच। शहरामध्ये 130हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, एआय पॉवर व्हिडिओ अॅनालिटिक्स, त्याचबरोबर 50 मेटल डिटेक्टर आणि 150 हँडहेल्ड डिटेक्टरसह पोलीस यंत्रणा तैनात। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची मिरवणुकीमध्ये शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याचा आणि क्रांतीवीर चाफेकर बंधूंनी केलेल्या रॅनच्या वधाच्या प्रात्यक्षिकाचं सादरीकरण। गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये उत्साहाचं वातावरण। ढोलताशा पथकांच्या निनादात लाडक्या बाप्पाचं आगमन। बाप्पाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्यामध्ये दर 3 मिनिटांनी मेट्रो धावणार। गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। दर 3 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चाचपणी सुरू। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून